शेतीला लेबर वेळेवर मिळत नसल्यामुळं सायकल कोळप बनवलं आहे आणि ते सायकलीच्या पुढच्या चाकापासून आणि हँडेलपासून ते यंत्र बनवलेलं आहे. मला बैलजोडी नाही, वेळेवर चारा उपलब्ध होत नाही बैल सांभाळायला. खरीप हंगाम सुरू झालाय, पण शेती कामाला मजूर मिळत नाही. मिळालाच तर शेतकऱ्याला तो परवडत नाहीये. शेती तर करावी लागणारच. पीक जोमाने आणायचंय, मग तर पिकांभोवती वाढलेले तण काढण्यासाठी मजूर मिळत नाहीयेत. त्यात बैलजोडी नाही, मग करायचं काय असा विचार करताना नाशिक जिल्ह्याच्या येवला येथील गिरीश नवले या शेतकऱ्यानं शक्कल लढवली आणि देशी जुगाड केलाय. घरातील अडगळीत पडलेल्या सायकलचा वापर करून कोळपणी यंत्र तयार केलंय. या सायकल कोळपणी यंत्राने आपल्या पिकाची कोळपणी करत आहे. देशी जुगाड लावून या शेतकऱ्याने हे यंत्र तयार केलं व त्या माध्यमातून स्वतः या यंत्राचा वापर करत मकासह इतर पिकांमध्ये कोळपणी करत आहे. इतर शेतकरी देखील हे कोळपणी यंत्र घेऊन जातात. शेतीला लेबर वेळेवर मिळत नसल्यामुळं सायकल कोळप बनवलं आहे आणि ते सायकलीच्या पुढच्या चाकापासून आणि हँडेलपासून ते यंत्र बनवलेलं आहे आणि लेबर मिळत नसल्यामुळं आणि 3-4 वर्षापासून मी शेती करतो त्या कोळप्यापासून. मला बैलजोडी नाही, वेळेवर चारा उपलब्ध होत नाही बैल सांभाळायला आणि त्यांना चारा नसल्यामुळं ते बैल परवडत नाही सांभाळायला. आमच्याकडे सगळं सिटीजवळ असल्यामुळं पैठणी उद्योगामुळं आमच्याकडे लेबरचं फार प्रॉब्लेम आहे. ते सगळे पूर्ण येवलाला याच्यात पैठणी उद्योगाच्या याच्यात अडकल्यामुळं कोणी तरुण वर्गात लेबर कामाला मिळत नाही, बाया मिळत नाही. त्याच्यामुळं आम्हाला सर्व शेती अशी कोळप्यानेच करून घ्यावं लागते.